आजची डब्याला केली मस्त भेंडी आणि रवा केला होता थोडासा मस्त प्रसादासारखा बघा. एवढा राहिला. नाश्ता वगैरे केला, डब्बा घेऊन गेले. सकाळची रुटीन आपली. वनमधल्या पहाड्या. श्रावणमधला पाऊस खरंच भारी वाटतो बरं का. भारी कशामुळे वाटतं, कपडे लगेच काढून आणा दोरीवरचे, लगेच पाऊस उघडतो, लगेच दोरीवर टाका, ऊन पडलं का घेऊन या. ह्याच्यातच श्रावण कळत नाही. घरातले कामं करत असताना पळत जा, पळत कपडे घेऊन या. एकच नंबर वाटते. झाडं मस्त पावसाळ्यामध्ये जर हिरवळ जर झाली ना, श्रावण महिन्यामध्ये खूप भारी वाटतं. पावसाचा पण आनंद घेता येतो. चला, ज्ञानेश्वरी पारायणचा आज शेवटचं अध्याय, 18 अध्याय आज पूर्ण झाले. आज 7 दिवस झाले पारायणाला. 7 दिवस कसे गेले कळाले नाही मला. कसं वाटलं अडचण येते का काय, पण खरंच पारायण एकदम मस्त झालं. आणि आता ज्ञानेश्वरी पारायण झालं की लगेच गुरुचरित्र पारायण, लगेच नवनाथ, लगेच भागवत, असं एक एक पारायण करीत राहायचं. कोण कोण करतं नक्की सांगा. आणि केले तर पाहिजे, पण माझे नेहमीचेच म्हणा, त्याच्यामुळं काहीच वाटत नाही. बघा पावसाची मस्त रिमझिम चालू आहे आणि व्हिडिओ घ्यायला पण भारी वाटतं. आज मंजिरीचा मम्मीचा बड्डे आहे. आमच्या ग्रुपमधल्याच एक जणीचा झाला तेव्हा मी वारीला होती दिंडी. त्यावेळेस ते काय मला घेता नाही आला व्हिडिओ, कारण मी नसल्यामुळं मग बड्डेला काही गेलंच नाही. एक एक जण करून सगळ्याची बड्डे येताची. आणि बड्डेमध्ये आज एकसारख्या साड्या राहणार सगळ्यांच्या. माझी तर अजून साडीचं फाल पण बाकी आहे. बघू आज ॲडजस्ट झालं ते वाचून झाल्यानंतर फाल पण लावून चला मस्त वेगवेगळं एन्जॉय पण केलं पाहिजे. आणि बड्डे बघायला नक्की विसरू नका. पुढच्या महिन्यात आमच्या तिथं पण बड्डे आहे भक्तीचा. चला बघू, नक्की व्हिडिओ बघा आणि पावसाचा पण आनंद घेत चला. रामकृष्ण हरी. पावसाळ्यामध्ये एकदम भारी वाटतं बरं वातावरण. घरात चाललेली पारायण, येणारा पाऊस, कामाची घरातली मजा आणि तो धुपाचा सुगंध नंबर वाटतोय. घरात आवरलेले कामं एकदम चकाचक. आले आता मंजिरीच्या मम्मीचं बड्डे आहे. साधं सिंपल आवरलं. चला आता